खोली लय मोठी आहे. आयला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीत आहे. वा वा आवडलं आपल्याला. आणि हे बघा आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे येलदोड फिलदोड आपलं पडल्या पडल्या चढायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? वय का तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली. मी काय पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला? पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय? तुम्ही इथं झोपा आम्ही पडायला सरतो. काय? आणि हे बघा वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशीची वाटी? हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लय दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? हे दासी नव पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलानी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे. बाहेर जायची भाषा काढायची ना. अच्छा मग ठीक आहे. हा मामा वा 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 मजा आली. मामा हे एवढा गड कवा शिकलाव तुम्ही? अरे कपाळ शिवून उठला होता म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही नाही पण बघता बघता एवढा पल्ला कवा गाठला तुम्ही? अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळ्याची यात्रा. मामा आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लय दांडगा दिसतोय. जावा तिकडं काहीतरी तुमचं. तुमचं चालू दे तुमचं चालू दे. हा मामा हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना हा बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल बाबा. नाही तुमच्याकडे काहीतरी घेण्यासारखं आहे बरं का मामा. लोकसभेत गदारोळ मुंबई वास शिकाना 2 अरे मामा एवढीच राखून ठेवली ना आमच्या काय त्याला काय लावायचं मग? अरे तंबाखू पुष्कळ आहे पण एवढाच कागद मिळाला. हो काय झाला काय तोटा आहे? प्यालेच आहे मामा तुमच्या हातातच पेपर आहे. अरे आजचा पेपर आहे ताज्या बातम्या आहेत त्यात. अहो जगाच्या बातम्या वाचून आपल्याला काय करायचं मामा? आणायकडे फाडून काय चाललंय? हे आमच्या दातांची सेवा चाललेली आहे म्हणजे मिस्त्री म्हणते त्याला. म्हणून काय ताजं वर्तमानपत्र जायचं? ताज्याचं काय घेऊन बसलंय? उद्या पुन्हा ताजं येणार आहे ना. आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे. काय बोलावं हेच कळत नाही मला. बोलायचं नाहीच. पहिल्यांदा आमच्या आंघोळीची व्यवस्था करायची. दोघांच्या आंघोळी होणार आहे. मोठं तोरलं बघून ठेवायचं चुलीवर. हे बघा बाथरूम मध्ये गिझर आहे. तिथे आंघोळीची सगळी व्यवस्था आहे. कळलं इडियट? मामा हे बाथरूम मध्ये गजर काय म्हणली? घड्याळ ठेवलेलं आहे का? गिझर गिझर म्हणजे इलेक्ट्रिक बंब असतो. हा म्हणजे इजवर पेटवायचं. हा. काय रे बंगलेवाले काय काय करतील काय सांगता येत नाही मामा. मामा हे इजलं ठेव ठेव पेटी तुझ्या हाताने आता. हे मामा म्हणजे या बंगलेवाल्यांचं काही सांगणार ना बरं का मामा. मामा मामा अहो त्या नाणीतलं छप्पर फाटलंय. पाणी घालतंय पावसाचं. अरे शहर गावात आंघोळीची तशी सोय असते बाथरूम मध्ये. असं जा मामा रडाय काय झालं? आईची आठवण आली का? नाही रे गंगूबाईला मदत करतोय कांदा कापतोय. त्यांची सासू मायाच्या आहे. बघा की कशा दोन्ही डोळ्यात धार आलेल्या त्या घराला. हा गंगूबाई म्हणजे आमच्या मामाला भागीदार करून घेतला होय स्वयंपाकात. अहो मी नको म्हणते पण हे ऐकतात कुठं? आपण होणच लागल्यात करायला. तू माझ्याशी कोण मदत करणार तू? मामा हे 6 महिने जर असं चालू राहिलं ना तर गंगूबाई लागेल पत्र लिहायला आणि तुम्ही बसाल कणिक मळत. काय तरी तुमचं जावा तिकडे. जा जा तिकडे जा. दोघांमध्ये कशाला आला तू? पाणी घालते बघा. चल आंघोळ करता. कुमारी गंगूच कुमारीच ना? होय तुम्हाला काय वाटलं? नाही आकारावरून बरं असू द्या. कुमारी गंगूचा शिरसाष्टांग नमस्कार. बोला पुढं. गंगू म्हणजे पुरावरचा धोंडा समजत होतीस. आता देवाने तुझी काळजी मिटवली. आता त्याला काळजी सुरू झाली. मी इकडे एक चांगलं स्थळ बघितलंय. आता यायला पत्ता लावून ऐतिहासिक असेल. चांगलं आपल्या पायानं चालून आलंय.
इथं झालाय बोबलत. अरे वा. हा, हातात कला बी चांगली आहे. हा. कुठं बसतील तिथे 4 पैसे बी मिळतील. अरे वा, पैशाचं बघू काय. हा, तेव्हा तू खुद एकदा येऊन डोळ्याखाली घातलंस म्हणजे बरं होईल. स्थळ. हं. अरे वा. कुंड्या बिंड्याची कशाची आत नाही. भाग्या ना तो या वयात सुद्धा. फक्त एक नारळ आणि कन्यादान केलं म्हणजे भागतंय. 1.25 रुपयात लग्न. छान. आमची तीच बोंब आहे. 1.25 रुपये नाही. हा. कवा निघतेस ते कळवावे. काय परवा आई ठेवलेली आहे. हा, आपले आज्ञाधारक गंगू. हा, हा. स्थळाचं नाव सांगा ना आता. जावा तिकडे. तिकडं कुठं, इथं सांगायचं आता. मग गाणं की तुमचंच. वा वा, म्हणजे तुमच्या आईच्या छातीवर धोंडा आमच्या छातीवर ठेवला म्हणा की. धोंड्याचं वजन किती किलो. जावा तिकडे. काय ते? तिकडं नाही, आता नाही जाणार कुठं मी. आता इथं. तुम्ही आणि ह्या वेळेला का ग? तू कुठे बाहेर चाललीस की काय? हो ग, थोडस शॉपिंग करायचं होतं. अगं आम्ही तुला एक गंमत दाखवायला आणली. गंमत? कसली कसली? ए शालन, तुझ्या रिसेप्शनची पत्रिका मी सिंगर छापले आहे. काय? पत्रिका? अगं दाखव दाखव तिला. ए बघ. अगं बघ ना. मला बघायची नाही म्हणत अगं, होती. मी बघणार नाही. वा वा, सख्या पत्रिका बघ काय झकाच छापली. होय बघू मामा, लय चांगली छापली हो. हे घोड्यावर बसलेला कोण म्हणायचा? अनवर दे. हा म्हणजे मीच म्हणाली. काय माळा काय काय लावलंय. बरोबर. अरे कमाल आहे पोरीची. होय ना. अहो, तुम्ही तयार आहात ना? कशाला? कशाला? अरे समान आहे, आज तुमचं रिसेप्शन नाही. हा, त्यांनी केव्हाच गुडघ्याला वाशिंग मारले. शालन तयार झाली की नाही? अय्या, खरंच की? तुझी काही तयार झाली का पाहूया? हे. बघा बघा बघा, ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. कुठे निघाला? नाही मामा, तुम्हाला ठाव नाही. बरोबर जा बाबा. लता, दागिने घाल बघू. आत्ता लवकर? हा लोक जमा लागत सगळे. ए, किती निश्चित तयार आहेत का? अगं ते केव्हाच तयार आहे. किती छान दिसतात माहिती आहे. चल चल सरळ जा. ए, मी तुला सांगितलं ना मला यात इंटरेस्ट नाही म्हणून. मग लग्न कशाला केलंस? हो, ती एक घोडचुकच झाली माझ्या हातून. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.